मी तुम्हाला सजेस्ट करेल, रिकमेंड करेल की ज्यांची ड्राई स्किन आहे, एक्स्ट्रा ड्राय स्किन आहे, त्यांनी हे यूज केलं तर त्यांना जास्त बेनिफिशियल आहे. स्किन केअर करण्याआधी सर्वात महत्त्वाचं असतं की आपली स्किन टाईप कुठली आहे ते ओळखणं गरजेचं असतं. तर सर्वात आधी नॉर्मल स्किन असते, जी ड्राय स्किन असते, ऑइली स्किन असते आणि कॉम्बिनेशन स्किन असते. तर यापैकी माझी ड्राय स्किन आहे, त्यामुळे मी इथे मॉइश्चरायझर चॉईस केलेलं आहे. आणि ज्यांची ऑइली स्किन आहे ते जेल बेसमध्ये ते मॉइश्चरायझिंग यूज करू शकतात. जेल बेस प्रॉडक्ट ते यूज करू शकतात त्यांच्या स्किनसाठी. आपल्याकडे नंतर आहे व्हाईटनिंग क्रीम, जी आपण एक ट्रीटमेंट बेसवर आपण यूज करतो रेग्युलरमध्ये. ज्यांच्या पिगमेंटेशन आहे किंवा मग असं डार्क स्पॉट वगैरे आहे, तर ते यूज करू शकतात. श्लोका व्हाईटनिंग क्रीम मी हे ट्रीटमेंट बेसिसवर घेतलेली आहे. मॉइश्चरायझिंग केल्याच्यानंतर तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्याला एखादी ट्रीटमेंट द्यायची असेल, समजा पिंपल्स असतील, डार्क स्पॉट्स असतील, रिंकल्स असतील किंवा ज्यांचे डार्क सर्कल असतात, त्याच्यासाठी तुम्ही आय क्रीम यूज करू शकता. आणि मी हे स्पॉट्ससाठी क्रीम यूज करते ट्रीटमेंट बेसिसवर. त्या जागी जर तुम्हाला दुसरी ऑइली स्किन असेल तर त्यांना जी सूट करेल ती तुम्ही ऑप्शनल आहे, ते लावू शकतात तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार. and the last one part is protection. The SPF 50 sunscreen lotion, hydrated sunscreen. ओके, लंडनची आहे बेस्ट. डेली स्किन केअरमध्ये मी जेवढे पण प्रॉडक्ट्स दाखवले ते सर्व मोदी केअरचे आहे. श्लोका कॅटेगरीमध्ये आहे, काही अर्बन कलरमध्ये पण आहेत. आणि असं काही जणांना वाटतं की सनस्क्रीम जी आहे ती उन्हाळ्यामध्येच आपण लावायची किंवा बाहेर जातानाच लावायची, तर हे एकदम चुकीचं आहे. जेव्हा पण आपण विंडोमध्ये जरी उभा राहतो तिथे पण आपल्याला UV रेज जे आहे ते आपल्या स्किनवर इफेक्ट करतात. किंवा जरी आपण बाहेर नसाल जात, घरामध्येच राहतो, तर लाईटमधनं पण UV रेज जे आपल्या स्किनवर पडतात त्याच्याने पण आपली स्किन डॅमेज होते. सो मेक शुअर तुम्ही घरी जरी असाल तरी स्किन केअर करणं गरजेचं आहे, किंवा मग तुमच्या स्किनला प्रोटेक्शन करणं हे गरजेचं आहे. स्किनसाठी आपण केलं, बट लिप्ससाठी पण आपल्याकडे मोदी केअरचाच अर्बन कलरचा लिप बाम आहे. सो ही यूज डेली. फॉलो फॉर मोर.